नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, छत्रपती संभाजीनगर जीएमसी भरती संदर्भात प्रथम उत्तर तालिका प्रसिद्ध झालेली आहे आणि तुम्ही तुमचा स्कोर सुद्धा चेक केलेला असेलच. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत त्यांचा स्कोर चेक केला नाही ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अँसर कीची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा आयडी पासवर्ड टाका आणि कॅप्चा फिल करून तुम्ही तुमची अँसर की डाउनलोड करू शकता. त्या अँसर कीनुसार तुमचे किती प्रश्न बरोबर आले किंवा तुम्हाला किती मार्क्स आहेत ते एकदा बघा आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही ते तुमच्या कॅटेगरी सहित मेन्शन करू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो, दुसरं म्हणजे नॉर्मलायझेशन, त्यानंतर मार्क बदलणार आहेत आणि तिसरं म्हणजे पेपर कठीण स्वरूपाचा होता. या सर्व गोष्टीबाबत आपण डिस्कशन करणार आहोत. तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मलायझेशन होणार आहे ते आपण जाहिरातीमध्ये तुम्हाला दाखवूच, कारण की जाहिरातीमध्ये ऑलरेडी त्यांनी मेन्शन केलेलं होतं की आम्ही नॉर्मलायझेशन करणार आहे. तर सविस्तर जागा वगैरे काय आहेत ते आपण बघणारच आहोत. पण त्यापूर्वी कोणत्या पदांचं नॉर्मलायझेशन होईल आणि कोणत्या पदांचं होणार नाही ते आपण इथे बघणार आहोत. आता हे आपल्याला कशावरून कळणार आहे, तर वरती तुम्ही पाहू शकता, एक्झाम शेड्यूल फॉर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर रिक्रुटमेंट एक्झाम 2025, जी काही तुमची 2025 मध्ये जाहिरात आली होती त्या संदर्भात हे परीक्षेचं वेळापत्रक होतं. आता ज्या पदाचा पेपर विविध सत्रामध्ये पार पडला, म्हणजेच आपण त्याला शिफ्ट असे म्हणत असतो, तर अनेक शिफ्टमध्ये तुमचा पेपर जर पार पडलेला असेल तर तुमच्या पदाचं नॉर्मलायझेशन होणार आहे. पण ज्या पदाचा पेपर एकाच शिफ्टमध्ये पार पडला मात्र त्या पदाचं नॉर्मलायझेशन होणार नाही, तरी सुद्धा तुमचे मार्क बदलणार आहेत. ते का बदलतील त्याबाबत सुद्धा आपण बोलूया. पण प्रथम या ठिकाणी नॉर्मलायझेशन पाहू. तर पहा, इथे जर आपण पद पाहिलं तर क्लास 4 सर्वंट फॉर हॉस्पिटल इथे सुद्धा आहे. त्यानंतर इथे सुद्धा आहे. म्हणजे क्लास 4 सर्वंट जे आहे हे पद, त्या पदाचा पेपर आपल्याला वारंवार विविध शिफ्टमध्ये होताना दिसतो. म्हणजे या पदाचं नॉर्मलायझेशन 100% होणार आहे. गट ड मधलं जे पद आहे सेवकचं, त्याचं नॉर्मलायझेशन होताना आपल्याला दिसेल. तर गट ड चं नॉर्मलायझेशन होणार आहे. नंतर जर आपण पद पाहिलं तर गार्डनर सारखं पद आहे, ड्रेसर सारखं पद आहे, लॅबोरेटरी अटेंडंट सारखं पद आहे. तर ही जी पद आहेत त्यांचा पेपर एकाच शिफ्टमध्ये पार पडताना आपल्याला दिसतो. त्यानंतर इथे पहा आणखी पद आहेत. बार्बर झालं, नॅनी झालं आणि त्यानंतर पँक्या झालं. म्हणजे आता हे तुम्ही याचं मराठी मिनिंग काय होतं ते ऑलरेडी जाहिरातीमध्ये मेन्शन आहे. ते तुम्ही पाहू शकता. या पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर नक्कीच या पदाचा पेपर एकाच शिफ्टमध्ये पार पडला, म्हणूनच त्यांचं नॉर्मलायझेशन होणार नाही. आता ही जी पदं आहेत त्यांचा पेपर एकाच शिफ्टमध्ये झाला, त्यामुळे त्यांचं नॉर्मलायझेशन होणार नाही. पण मार्क का बदलतील, तर त्याचं रिझन असं आहे की दुसरी अँसर की लागणार आहे. सध्या तुम्ही जी अँसर की बघताय ती फक्त प्राथमिक स्वरूपाची अँसर की आहे. यावर जर काही विद्यार्थ्यांनी आक्षेप वगैरे घेतले तर नक्कीच दुसरी अँसर की प्रसिद्ध होईल आणि ती सुधारित स्वरूपाची अँसर की असेल. इथे एका एका प्रश्नाला मार्क्सचं वेटेज आहे. त्याचमुळे जर एखादा प्रश्न रद्द झाला किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर बदलले किंवा एखाद्या प्रश्नामध्ये जर बदल करण्यात आला तर नक्कीच तुमच्या मार्कांमध्ये सुद्धा बदल होत असतो. म्हणूनच अजून हे मार्क्स तुमचे फिक्स नाहीत. ज्यावेळी आता ही इतर जे पदं आहेत ज्यांचं नॉर्मलायझेशन होणार आहे ते आफ्टर नॉर्मलायझेशन, आणि जे पद आहे ज्यांचं नॉर्मलायझेशन होणार नाही ते सुधारित रिस्पॉन्स शीटनुसार जो काही तुमचा स्कोर येईल त्यावरूनच निवड ठरणार आहे. म्हणून तुमच्या मार्कांमध्ये बदल होऊ शकतो. अजून सेकंड रिस्पॉन्स शीट यायची बाकी आहे आणि काही पदांचं नॉर्मलायझेशन सुद्धा व्हायचं बाकी आहे. तर ह्या सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर जो फायनल स्कोर येईल त्यावरच तुमची निवड ठरणार आहे किंवा तुमची निवड करण्यासाठीची जी पात्रता राहील त्याच बेसिसवर राहील. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला कळालेलं असेल की नेमकं आता पुढची प्रोसिजर काय राहील. सेकंड रिस्पॉन्स शीट आपली येणार आहे आणि त्यानंतर होईल तुमचं नॉर्मलायझेशन आणि नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर लागेल मेरिट लिस्ट आणि मेरिट लिस्टवरूनच तुम्हाला कळून जाईल की तुमचं सिलेक्शन होतं किंवा नाही. आता बोलूया आपण पेपरच्या बाबतीत. जाहिरातीबद्दल जाणार नाही आहोत, कारण की ऑलरेडी तुम्ही जागा वगैरे ज्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत. त्या दाखवण्यात आपला वेळ जाऊ शकतो. इथे तुम्ही आलाय फक्त कट ऑफ पाहण्यासाठी आणि त्याबद्दलच आपण बोलतोय. तर आता जो काही क्लास 4 बद्दलच आपण बोलूया. म्हणजे गट ड हे जे पद होतं त्याबाबतच आपण डिस्कशन करतोय. क्लास 4 बाबत जर बोलायचं झालं तर बरेच विद्यार्थी सांगत होते की पेपर हा कठीण स्वरूपाचा होता. म्हणजे इझी पेपर नव्हता, तर तो मॉडरेट टू हार्ड स्वरूपाचा पेपर विद्यार्थ्यांना गेलेला आहे. हा विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी, म्हणजे काही विद्यार्थ्यांना सोपा गेला नो डाऊट, काही विद्यार्थ्यांना 160 प्लस सुद्धा मार्क्स आहेत. पण त्यामध्ये ते काहीच विद्यार्थी असू शकतात. तर जागाही खूप कमी आहेत. अर्ज किती आले हे ऑलरेडी आपण टेलिग्रामला सांगितलं होतं, ते तुम्ही पाहिलेलंच असेल. म्हणजे स्पर्धा जी आहे ती भरपूर आहे. 100 प्लस स्पर्धा या ठिकाणी जागेसाठी आपल्याला दिसते. कॅटेगरी वाईज जर आपण विभागणी बघितली तर ओपनचा जो कट ऑफ आहे तो 70 ते 75 प्रश्न या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. म्हणजे पहा तुम्ही, आपण प्रश्नाबद्दल बोलतोय. 70 ते 75 प्रश्नाच्या दरम्यान ओपन कॅटेगरीचा कट ऑफ राहू शकतो. हा पूर्णतः माझा वैयक्तिक अंदाज आहे. विद्यार्थ्यांनी जे काही त्यांचे मार्क्स सांगितले आतापर्यंत, जसा त्यांना पेपर गेला
त्यानुसारच आपण हा अंदाज जो आहे तो काढलेला आहे. असं नाही की यावरच लागेल, याच्यापेक्षा कमी सुद्धा लागू शकतो. इव्हन याच्यापेक्षा जास्त सुद्धा लागू शकतो. पण जो माझा वैयक्तिक अंदाज आहे आतापर्यंतचा तो 70 ते 75 प्रश्न या दरम्यान ओपन कॅटेगरीचा राहण्याची शक्यता आहे. आणि जर तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरलाय तर नक्कीच या 70 पेक्षाही कमी त्याचा कट ऑफ येऊ शकतो. इव्हन एस-टी कॅटेगरीचा जर तुम्ही विचार केला तर तो 62 किंवा 64 पर्यंत सुद्धा येण्याची शक्यता आहे. म्हणजे ओबीसी कॅटेगरी जर आपण पाहिलं तर 68 ते 72 या दरम्यान राहू शकतो. त्यानंतर ईडब्ल्यू जर तुम्ही पाहिलं तर तो 64 ते 66 प्रश्न या दरम्यान राहू शकतो. आणि एस-टी कॅटेगरी जर पाहिलं तर 62 ते 64 प्रश्न या दरम्यान लागू शकतो. आणि ज्या महिला प्रवर्गातून जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर याच्यापेक्षा 10 मार्क्स आणखी तुमचा कमी कट ऑफ जाणार आहे. म्हणजे 5 प्रश्न आणखी कमी जाईल. आणि जे इतर कॅटेगरी आहे, स्पोर्ट पर्सन झालं, एक्स सर्व्हिसमॅन झालं, प्रकल्पग्रस्त झालं, भूकंपग्रस्त झालं, त्यांचा कट ऑफ कितीही कमी जाऊ शकतो, तो कोणीही एक्सपेक्ट करू शकत नाही. इथे बरेच विद्यार्थी अब्सेंट सुद्धा परीक्षेला होते. म्हणजे जवळपास 20 ते 30% गैरहजेरी, 20% प्लस गैरहजेरी परीक्षेला लागलेली आहे. एक्झॅक्ट जो नंबर आहे तो आपल्या समोर नाही. मात्र गैरहजेरी जर आपण पाहिली तर 20% पेक्षा जास्त उमेदवारांनी अब्सेंटी लावलेली आहे. 80% म्हणजे 70 ते 80% उमेदवार या ठिकाणी परीक्षेला उपस्थित होते. आणि त्यातही पेपर जो आहे तो क्लास 4चा होता. त्यामध्येही पेपर कठीण स्वरूपाचा होता. बऱ्याच विद्यार्थ्यांना कठीण गेला. त्यामुळेच हा जो कट ऑफ आहे तो जागेचं आणि अनुरूप बघता 70 ते 75च्या प्लस आसपास कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. कट ऑफ याहीपेक्षा जास्त जाईल का? तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचे जे काही मार्क्स आहेत ते सुद्धा मेन्शन करा. जो काही माझा पर्सनल ओपिनियन होता तो मी या ठिकाणी सांगितलेला आहे. ओपनचा कट ऑफ जो आहे तो 75च्या जवळपास लागण्याची शक्यता आहे. प्रश्नाबद्दल बोलतोय आपण, मार्काबद्दल नाही. प्रश्न 75 प्लस लागण्याची शक्यता आहे जवळपास. आणि जो कॅटेगरीचा कट ऑफ आहे तो 62 पासून एस-टी पासून जर आपण सुरुवात केली तर 70 पर्यंत या दरम्यान आपल्याला लागताना दिसतो. तर तुमची कॅटेगरी कोणती? तुम्हाला पहिल्या आन्सर कीनुसार किती मार्क्स पडले ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. यावर आणखी जर विद्यार्थ्यांनी मार्क्स सांगितले तर नक्कीच आपण व्हिडिओ घेऊन येऊ. पण सध्या जो अंदाज आहे, सध्याची परिस्थिती बघता तो माझा हाच आहे. या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला. तर तुमचं मत काय तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. काही अपडेट असेल तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्रामला पाहायला मिळणार आहे. आणि त्यासोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या. कारण की ज्या काही इतर अपडेट येतात त्या तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर आणि त्यासोबतच या यूट्यूब चॅनलवर सुद्धा पाहायला मिळत असतात. म्हणूनच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.